नमस्कार, सुनील वाघुंबरे या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत एक शैक्षणिक व्हिडिओ. यामध्ये आपण फिगर्स ऑफ स्पीच म्हणजेच भाषा अलंकार हा प्रकार पाहणार आहोत. भाषा अलंकार म्हणजे नेमकं काय ते आपण थोडक्यात या ठिकाणी पाहू. आपल्याला माहिती आहे की एखादी व्यक्ती अलंकार घातल्यानंतर अशा प्रकारे सुंदर दिसते किंवा एखाद्या व्यक्तीचं सौंदर्य अलंकारामुळे आणखी चांगल्या प्रकारे खुलून येतं. त्याचप्रमाणे भाषेचे देखील अलंकार आहेत. भाषा सुद्धा अशा अलंकारांनी खूप समृद्ध आणि सुंदर बनते किंवा बनलेली आहे. हे भाषा अलंकार काय आहेत ते आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत. The topic is figures of speech. Presentation by Mr. Wagumbare SV. See the definition. A word, phrase, etc. used in a sentence or poem in an unusual, imaginative way for a better effect is a figure of speech. भाषेला सौंदर्य प्राप्त करून देणाऱ्या मोहक, अर्थपूर्ण व चमत्कृतीपूर्ण रचनेला भाषा अलंकार असे म्हणतात. द फर्स्ट फिगर ऑफ स्पीच, ॲलिट्रेशन म्हणजे अनुप्रास अलंकार. डेफिनिशन. ॲलिट्रेशन इज द ऑकरन्स ऑफ द सेम लेटर और साउंड ॲट द बिगिनिंग ऑफ वर्ड्स इन अ फ्रेज, सेंटेन्स एटसेट्रा. वाक्यात किंवा कवितेच्या चरणात शब्दांच्या सुरुवातीचे अक्षर किंवा ध्वनी यांची पुनरावृत्ती झालेली असल्यास तिथे अनुप्रास अलंकार असतो. एक्झाम्पल्स. दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट. बास्केट फुल और टू बास्केट्स फुल. नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच, सिमिली म्हणजे उपमा अलंकार. An imaginative comparison between two different things which have something in common is called simile. दोन वस्तू किंवा गोष्टींतील साम्य जिथे वर्णन केलेले असते तिथे उपमा अलंकार असतो. अलंकार होण्यासाठी वाक्यात, चरणात, लाईक किंवा ॲज यापैकी एक शब्द असावा लागतो. उपमा अलंकारामध्ये उपमेय व उपमान समान असल्याचे वर्णन असते. एक्झाम्पल. हर फेस इज लाईक अ रेड रोज. अनदर एक्झाम्पल्स. शी स्वेज लाईक फ्लॉवर इन द विंड ऑफ आवर सॉन्ग. फास्ट ॲज स्पेसशिप, स्लो ॲज अ स्नेल. नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच, मेटाफर म्हणजे रूपक अलंकार. An imaginative expression that refers to someone or something as another person or thing. It implies that the person or thing has some quality of that other person or thing. दोन वस्तू एकरूप किंवा अभिन्न असल्याचे वर्णन जिथे असते तिथे रूपक अलंकार असतो. एक्झाम्पल्स. I can choose to take the road of life. The mango is the king of fruits. Next figure of speech, personification म्हणजे चेतन गुणोक्ती अलंकार. Referring to a thing or quality as if they can think and act like a person is personification. एखाद्या वाक्यात जर निर्जीव वस्तू, मानवेतर प्राणी, वनस्पती, पक्षी, फुले इत्यादींना मानवी गुण दिलेले असतील किंवा ते मानवासारखे वागताना दाखवलेले असतील तर तिथे चेतन गुणोक्ती हा अलंकार वापरलेला असतो. एक्झाम्पल्स. फ्लावर्स डान्स्ड इन द meadows. Hope is the thing with feathers. Next figure of speech, antithesis
म्हणजे विरोधालंकार. A figure of speech in which the same sentence includes a striking contrast between words. जर वाक्यात विरुद्ध अर्थाचे शब्द किंवा कल्पना वापरलेल्या असतील तर तेथे विरोधालंकार वापरलेला असतो. Examples: If you can keep your head when all about you are losing theirs. I want to light the dark route. Next figure of speech is inversion, Vyutkram Alankar. When the normal word order is changed to bring the poetic effect or to make rhymes in a poetic line, it is inversion. काव्यात्मक परिणाम साधण्यासाठी जेव्हा शब्दांचा क्रम बदलून भाषेचे शब्द व अर्थसौंदर्य वाढवण्यात येते तेव्हा त्या वाक्यात चरणात व्युत्क्रम अलंकार वापरलेला असतो. Examples: Decisions I must make. Soft and thick the snow lay. Next figure of speech: exclamation, उद्गार सूचक अलंकार. A sound, word, phrase or a short sentence that shows sudden and strong emotion is an exclamation. ज्या अलंकारामध्ये उत्स्फूर्त भावनांचा आविर्भाव व्यक्त होतो त्या अलंकाराला उद्गार सूचक अलंकार म्हणतात. Examples: Exult, O shores, and ring, O bells. Ah, you will miss us, right well we know. Next figure of speech: hyperbole, अतिशयोक्ती अलंकार. Hyperbole is the use of exaggeration to achieve an effect. कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा अधिक फुगवून सांगणे याला अतिशयोक्ती अलंकार म्हणतात. Examples: For one of us was born a twin, yet not a soul knew which. If I can't get the smartphone, I will die. Next figure of speech: irony, व्याजस्तुती अलंकार. An irony is the use of words to imply the opposite of what they mean. उपहास व्यक्त करण्यासाठी दोन विरुद्ध कल्पनांचा एका वाक्यात चरणात किंवा कडव्यात केलेल्या वापराला व्याजस्तुती अलंकार म्हणतात. Examples: When Kapil broke a cup while washing it, his mother said, "That's wonderful." The Titanic was said to be the unsinkable but sank on its first voyage. Next figure of speech: apostrophe, परोक्ष संबोधन. When in a sentence a direct address is made to the dead, non-living object, animals, birds, absent persons or God, etc., it is the use of apostrophe. जर दिलेल्या वाक्यात एखाद्या मृत व्यक्तीला, निर्जीव वस्तूला, प्राण्यांना, पक्ष्यांना, अनुपस्थित व्यक्तीला किंवा देवाला उद्देशून विचार मांडलेले असतील तर त्याला परोक्ष संबोधन म्हणतात. Examples: Please open up my eyes, dear Lord. Oh moon, give me moonlight. Next figure of speech is repetition, पुनरावृत्ती. When in a sentence or stanza some words are repeated, it is the use of repetition. जर एखाद्या वाक्यात किंवा कडव्यात एखादा शब्द पुन्हा पुन्हा वापरलेला असेल तर तिथे पुनरावृत्ती असते. Examples:
O moon, give me moonlight, basketful or 2 baskets full, with seeds of moonlight. I want to sow many small, small moons of light. Next figure of speech is interrogation. परिपृच्छा अलंकार. When a mere question is asked not for an answer but to put a point more effectively, it is called interrogation. ज्या प्रश्नामध्ये त्याचे उत्तर सामावलेले असते अशा परिणामकारक वाक्यरचनेत परिपृच्छा प्रश्नालंकार असतो. Examples: I stopped a moment, then I said, why don't you join the others, dear? Is this your attitude? अच्छा तर मित्र हो, आता या फिगर्स ऑफ स्पीच टॉपिक मध्ये याच ठिकाणी थांबूया. नंतर पुन्हा भेटूया दुसऱ्या शैक्षणिक व्हिडिओमध्ये. धन्यवाद.